नमस्कार. नमस्कार, माझं नाव सरला राजेंद्र तवर. मी वैजापूर तालुका चोपडा जिल्हा जळगाववरून आलेली. बरं. मला 3 वर्षापासून हे दुखणं आहे, स्वाईनचं. मला माझं कमरेला त्रास होता, मला चालता पण येत नव्हतं. जास्त वेळ म्हणजे उभं पण नाही राहिलं जात होतं माझ्याकडनं. मी जिथं जागा सापडते तिथं बसून जायची बुवा. असं 3 वर्षापासून पुष्कळ ठिकाणी मालेगावला पण गेलं ट्रीटमेंट, जळगावला केलं, धुळ्याला केलं, परत इथं राहुरी नगरला केलं, चोंडी सिन्नर तालुक्यामध्ये चोंडीला पण केलं होतं मी थेरपीचं. पुष्कळ शिरपूरला पण केलं. त्यानंतर बोराडीला पण 1.5 महिने राहिली मी तिथं ट्रीटमेंट केली. काय ट्रीटमेंट केली तिथं याची देत होते मला वाफ वगैरे देत होते. आयुर्वेदिक केलं, इंजेक्शन घेऊन पाहिले, गोळ्या औषधं नस मध्ये पण इंजेक्शन भरलं होतं मी 6,000चं अल्पा हॉस्पिटलमध्ये मालेगावला. सगळं प्रयत्न करून जाईल पण काहीच नाही यश आलं. पण मग बाकीचे सांगायचे ऑपरेशन करून घ्या, MRI मध्ये ऑपरेशन निघालं. पण बाकीचे डॉक्टर सांगत होते की सक्सेस होत नाही बॉय ऑपरेशन, व्हीलचेअरवर रसे असेल, बेडवर पडलेले असेल, नाही करू देत होते ऑपरेशन. बरोबर, साहजिक. तुमच्या जवळचे नातेवाईक नाही सांगत होते. बाकीचे डॉक्टरांनी गॅरंटी नाही घेतली होती की ऑपरेशन सक्सेस होत नाही, करायचं मी करून देईन पण सक्सेस होणार नाही बुवा, 100% गॅरंटी घेत नाही बुवा मी ऑपरेशन. म्हणून आम्ही टाळत जात होतो, असेच आयुर्वेदिक करत होते. मग आम्हाला यांना अटॅक आला होता, त्यांचं ऑपरेशन केलं होतं आम्ही इथं प्रशांत पाटील म्हणून डॉक्टरांनी. त्यांनी यांना सल्ला दिला होता की त्या डॉक्टरांकडे जा बुवा, ते खरं चांगले व्हा आणि खरं देवासारखे आम्हाला तुम्ही मिळाले व्हा. आपली भेट झाली, ऑपरेशनचा निर्णय तुम्ही घेतला. त्यानंतर मी 2 वेळेस निर्णय मागे पुढे करत होते ऑपरेशनला की करू का नाही बुवा. पण आणखी एक वेळेस विचार केला तर यांना सांग मी तुम्ही नका या, मी एकटी जाते ऑपरेशन करूनच देते. पण आता खरंच मला खूपच रिलॅक्स आहे. मी फिरू पण शकते, काम पण करू शकते, खाली बसू पण शकते. 1 घंटा पण मी उभी राहू शकते बायांसोबत गप्पा मारायला. मी अशी उभं राहिलीच नव्हती की 15 मिनिटं का 5 मिनिटं पण अशी उभी राहिली नाही की मी त्या गप्पा मारायच्या माझ्या जवळ, मी खाली बसून त्यांच्या जवळ गप्पा मारायची. आता किती दिवस झाले ऑपरेशन करून? आता मला 3 महिने होऊन गेले. 10 डिसेंबरला केलं होतं मी ऑपरेशन. 3 महिने झाले. तुम्ही खाली उठणं बसणं सगळं काम करते मी 1 महिन्यापासून आता. मग अशा प्रकारचं ऑपरेशन भविष्यात लागलं कोणाला तर करायला पाहिजे का? त्यांनी करायला पाहिजे, कारण की मला मनाहून सांगते की करा बुवा, असं विनाकारण काही पण सांगून देता की नका करा बुवा, सक्सेस होत नाही. आता किती पुढे चाललं गेलंय, त्याच्यामुळे करून घेतलं मी ऑपरेशन. मला आता काहीच नाही, रिलॅक्स वाटतं, झोप पण चांगली येते, काहीच टेन्शन नाही, आनंद पण वाटतो, चेहऱ्यावर पण आनंद आहे की बुवा. मला बघून सगळे सांगतं की बुवा खरंच तिच्यापेक्षा आता खूपच बदल झाला बुवा, चालण्याला, बसायला, फिरायला. आता मी गेली गावाला, तिथं सगळे सांगताय बुवा पूर्ण रिजेक्ट मिळाला बुवा तुला ऑपरेशन करून. चालून दाखवा बरं, चालून. ओके, खाली बसा, मांडी वाळून. बऱ्याच वेळेला म्हणतात मांडी वाळता येत नाही, काही नाही. राहू बरा, पुढे वाकून दाखवा. ओके, गुड. बसा. तुम्हाला काय वाटतं दादा, सर्जरीचं यांच्या कामात फरक वाटला का काही? 100% फरक वाटला. एकदम व्यवस्थित सगळे काम करताय आता, पहिल्यापेक्षा चांगलं आहे. ओके, चला.